हे बघा मित्रांनो, सगळं पडू द्या, फक्त पाखराची चिची नको. काय झालं? आधी धासायची मुजी येतात. अरे नाही ना, पण इथून दिसत ना, त्याचं शेपूट दिसत होतं, शेपूट बी गायब झालं. तर मित्रांनो, इथं आम्हाला अचानक काहीतरी जीप काढता असं फुरफुरीतून दिसलं, म्हणून जरा आता सूरज आणि मी बघा, मी ह्याच्यावर बसलोय, सूरज इथं, दोन्ही हळू रे पात्रा ते घेशील खाली. येड्यात ते तोंड लाव ना तिकडून. गेलं काय? ताक शेपूट दिसतंय राव त्याचं फक्त, थोडस आता गायब झालं. गेलं काय पडून बाहेर? नाही काय कळवणार राव इथून. बरं तुला दिसलं, मी तिकडे बसणार होतो, बरं नाही बसलो मी तिथं. हे कसं बसलोय सर? ज्या एक जण ह्याच्यावर उभा राहिले, एक जण ह्याच्यावर गेलं पण नक्की. तू बसे बाबा तिकडून, मी नाही बसणार. नाही आईला एंटर चालू बी नव्हता केला की तेवढ्यात कांड झाला. इथून काहीतरी कपकन बाहेर निघले, या रताळ्याला दिसलं. सांगाव तरी ना, आधी खुर्चीवर उभा राहिले मग मला सांगते आम्ही तिथं काहीतरी जीप काढते बाहेर. मला इथून येताना दिसलं, तिथून चालत असं नाही. हा कसं बसले. तर मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, मी नेमकं का आलेलो शिक्रापूरला. सूरजदादा पवळेंनी स्वतःचं मोबाईल शॉप खोललेलं आहे, तर मोबाईल शॉप मध्ये आपण आलेलो आहे त्यांना भेटण्यासाठी. मला चार्जर घ्यायचा होता, मग चार्जर घेण्यासाठी म्हणलं मित्राच्या दुकानातून घेऊ, दुसरीकडून कशाला घ्यायचं. तू काय बघता कॅमेरात? कप घे. हे बघा, हे असं सूरजदादा पवळे यांचं हे असं दुकान आहे. आणि हे मालक, कोणालाही काहीही घ्यायचं जर असेल तर या दुकानामध्ये नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या. दुकानाचं नाव आणि ऍड्रेस सांग रे. नाव काय? अरे तुझं दुकान आहे का माझं? शिवराज मोबाईल शॉप, मलटंपाटा, शिक्रापूर. हो, ज्यांना एवढं म्हणल्यानंतर ऍड्रेस कळला त्यांनी इथं या. हे बघा, आसपासचं थोडस लोकेशन असं आहे, तुम्हाला कळलं मग ह्याच्यावरून की आपलं लोकेशन कुठे, नाही का? महाराष्ट्र कलेक्शनच्या पुढे. हा, बराबर एक्झॅक्ट समोर अपोजिट साईडला. काय करतोय? तुकडे. तर मित्रांनो, आता मी चाललेलो आहे घरी. सूरज दादाचं दुकान आता आम्ही करणार आहे बंद, आणि बंद करून आता आपण आपल्या घरी निघणार आहे, कारण मला जायचं आहे बाहेर पुण्यामध्ये. त्याच्यामुळे आपण निघते. सूरज दादा दरवाजा घ्यायला चला आता. हा, ए माझं हे जॅकेट घे ना, माझं जॅकेट खालीच आहे. हे पवळे दादांचं दुकान. अजून आत काय राहिलं नाही ना आपलं? आता जाय नाही नीट घाल ना सूर्य, नीट बर का. ती मगाशीच तिथंच असेल चिप काढून वाट बघत. काय होतं काय माहित, पण लय घाबरलो. मला वाटतं सापसोळे असणार बघ 100%. एवढी मोठी असं एवढं होतं त्याचं नाही, असते सापसोळे मोठीच असते. मला जीप काढली, मला वाटलं सापाचे पहिले नसणार ती म्हणतात ना गोरपड. वारे शान्या वा, ह्या हायवेला तुझी गोरपड सापडली तुला. वा, हाताने खोलायला दुखतंय का? हा, अरे तेव्हा राव दे इथं. चलो चल आता बोलच. काय बाबा, मी तर निघलो होतो घरी, पण भाऊंनी काही जाऊनच दिलं नाही. म्हणलं थांब आता काय शेवटी थांबलाच. मित्राच्या शब्दापुढे आपण कसं जावं, नाही का? काय केलं डोळ्यात काय केलं? चला मग आता आम्ही धीरजला आणायला चाललेलो आहे. सूरजचा भाऊ आहे तो, त्याला आम्ही घेण्यासाठी चाललेलो आहे. डायरेक्ट इथून 15 किलोमीटर लांब. चला. अरे रोड कुठं घालतोय, कुठून रस्ता चुकला. काय माणूस आहे त्याच्या? रस्ता चुकलाय ना, अवघड आहे भाऊ. इथं ओके दुकानात हे गाय इथं. हे गाय आम्ही आलेलो आहे. तर आम्ही इथं काहीतरी गोड खायला आले नाही. गोड आम्ही लहानपणी 5वीला असताना खायचं. बघा ही आमची शाळा, मराठी शाळा आहे. हे ट्रकच्या मागे दिसत नाही तुम्हाला. जात चला, सुरच्या घे 3 काढून. 3च घे रे. आता एवढ्या मोठ्या पिशवी ती एवढंच असे कसे न्यायचे बरं आम्ही 2? पेपर
आता कसं करा कोणतं रे आपल्याला तिकट काय तिखट हॉट हॉट चल इथून आता. जय श्रीराम. तर आम्ही पाटवस्तीच्या रोडवरती फुल एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग करत आहे. गाडीची आम्ही ऑफ रोडिंग चेक केली नव्हती घेतल्यापासून, तर मग आता म्हणलं इथलीच तर आहे हातात करून घ्यावं चेक एकदम फुल सस्पेन्शन. फुल सस्पेन्शन. ए बाबा सिंगल पीस मध्ये नाही फक्त बस. आज काय कोणी येऊ नका समोर. आज येऊ फॉर्म मध्ये. चल सूर्या जातो आता घरी मी. तू पण जा तुझ्या दुकानामध्ये काम धंद्याचं बघ आता. तू पण झोप आली कर तुला. मला काय माहित नाही. काय माहित नाही, जाऊ दे बाबा घरी. तू थांबून धरशील कवर बी, मग कवर बी थांबू का. जातो घरी, तू कर आराम निवांत आता. सूर्या तू काय घरी जाऊ द्याय नाही राव. जाऊ दे की घरी. तिसरा ट्राय माझा घरी जाऊन दे म्हणून. घरी जाऊन दे म्हणायचं, पण काय भाऊ जाऊच द्याय नाही घरी. बोला ना. आज बोलायची आमच्या काही इच्छा नाही. आज सर्व हे तुम्हाला माहिती रे. नाही कट नाही. हे बी येणार मध्ये आपल्यामध्ये कटिंग तसलं कट बीट होत नाही. तसलं काय नाही भाऊ. तुला मला सांग, तुला सांगावं लागतं का बोल म्हणून ब्लॉग मध्ये. काय नाही बोलतो ना. एवढा विषय का. मी येत होतो वाघोलीमधनं. याला कॉल केला. हा म्हटला मी वाघोलीले. नंतर परत मी याला कॉल केला. मग म्हटला मी शिक्रापूरला आहे नाही का. मग मी शिक्रापूरला याला म्हटलं थांब जरा, मी आलोच नाही का. आता एवढे मोठे आपले भाई भेटतात म्हटलं त्यांच्यासाठी नाही का थोडंफार सॅक्रिफाईस केलं पाहिजे. आपण सनीच्या झाडावर थोडं बघ ना मला. थोडंफार सॅक्रिफाईस केलं पाहिजे नाही का. मग भाऊ म्हटला तो इथे शॉपवर येते नाही का. मग मी आलो. बरं काय घ्यायचं मटेरियल, काय घ्यायचं बोल. मटेरियल मला काय घ्यायचं तर नाही, बघायला आलोय मी. आपलं तेच काम आहे, घ्यायचं नाही फक्त बघायचं. शेजारच्या पाजारच्यांना सांग मित्राचं दुकान आहे म्हणायचं. डिस्काउंट चांगला देतोय. हा 100 रुपये वाढवून देऊ. हा आणि मित्रांनो एवढंच नाही, भाऊचे ब्लॉग बघा, भाऊचे चॅनल सबस्क्राईब करा. तुझ्यासारखं माझे पण केलं असतं तर आमचे 100 तरी सबस्क्राईबर. 1 मिलियन फॉलोअर्स आहे. मी नक्की हा व्हिडिओ आपल्या इथे टाकतो, माझ्या युट्यूब चॅनल टाकतो. 1 मिलियन. तर आमच्या सोबत कोलॅबरेशन नक्कीच करा. कोलॅबरेशन नक्की करू एक दिवशी आपण. आता तर नाही. सो तुम्ही बघू शकता इथं भाऊचं शॉप आहे. भाऊचं शॉपचं नाव आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. ठीक आहे. परत मोबाईल रिपेअरिंग सेंटर. नक्कीच भेट द्या मित्राला. मित्र खूप मेहनत करतो. काय बघू शकता. राजकीय कुकर आहे त्याचं माहिती का गाण्याचं. हॅलो गाईज. हॅलो हॅलो हॅलो. तर मित्रांनो हा जो हेडफोन आहे ह्या हेडफोनची किंमत आहे 110 रुपये. आणि जर तुम्ही या ठिकाणी आले आणि सांगितलं की आम्ही दादांचे सबस्क्रायबर आहेत तर नक्कीच तुम्हाला हे हेडफोनची किंमत कमी करून मिळेल. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे 150 ते 200 रुपयांपर्यंतही तुम्हाला हेडफोन या ठिकाणी मिळतील मित्रांनो. तर ह्या शॉपला नक्कीच भेट द्या. फक्त सांगतो तुम्हाला मलटण फाटा श्रीनाथ हॉस्पिटल समोर. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही श्रीनाथ हॉस्पिटल समोर. तर नक्कीच त्या शॉपला एकदा भेट द्या मित्रांनो. अभिदादांचे सबस्क्रायबर म्हणून सांगा, तुम्हाला नक्कीच कमी करून मिळेल. ठीक आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो हे मालकला काय फोन सुटत नाही. चल सूर्या बाय बाय टाटा. जाऊ का. तर मित्रांनो आता आम्ही इथून प्लॉटसाठी निघलेलो आहे. कारण मम्मीचा कॉल आला होता. मम्मी आणि भाऊ दोघं प्लॉटवरती आलेलो आहे. तर यशला पण आपण सोबत घेऊन चाललेलो आता. यश दादा 2 मिनिटं दादा ठीक आहे. चला आम्हाला बसू द्या. म्हणजे आम्ही बसलो ना की बरोबर. तू घालतो का हेल्मेट. अरे गाडी तू चालत नाही काय लागला आहे का. कसं हेल्मेट घातलंय. अरे गार आहे ना. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही पाणी फोडलं घेतलेले. आता आम्ही चाललोय प्लॉटवरती सरळ नाही का. पाणी खूप गार आहे बरं का. सरळ जायचंय. पट बोलायचं नाही. पाहू शकता आपले युट्यूबर अभिदादा या ठिकाणी गाडी चालवतात आणि चुकी हेल्मेट मी घातलं होतं. अरे तिने ओळख गेला मा. पुढं बघ तू. हेल्मेट पडलं. काय पडलं काय माहिती. अरे हेल्मेट आहे की. अरे हेल्मेट मध्ये वरून काहीतरी पडलं आतमध्ये. ते म्हणतोय तोंडात गेला असतं माझ्या. अरे
मध्ये पडलं हे बघा. मध्ये पडलं हे बघा मित्रांनो, सगळं पडू द्या, फक्त पाखराची चिची नको. बस बस हो. बस. कारण खूप घाण वास येतो. सकाळी माझ्या मित्राची म्हणजे मित्राच्या अंगावरती 3 वेळा पडलं. मला वाटलं सगळे मित्र. अरे वा, निसर्ग हा निसर्ग बघ ना, बघ ना, कसलं व्ह्यू कडक आला. जंगल बुक 2 ची शूटिंग इथंच होणार आहे. हा इथंच होणार आहे. होते काय मोगली बसल्या पत्र्यावर. आणि KGF 4 ची पण इथंच होणार आहे. हे काय रॉकी बाई इकडे गेल ते डाबा घेऊन मागाशी. ऑलरेडी चालू आहे ना, म्हणून बोललो हा. 4 ची इथं होणार आहे. तुम्ही फक्त नाव घ्या कोणत्या पिक्चरचं, पण सगळ्यांची शूटिंग या इथंच ठिकाणी झालेली गाडी आहे. उभी आहे, तुम्ही पाहू शकता. हा, गाडी ही आपलीच गाडी. तर या ठिकाणी आपले अधिकारी तिकडे गेलेत. ठीक आहे, खूप वेगळं वाटतंय. छोटे झाडं मोठे झालेत. या ठिकाणी आम्ही दादा युट्यूबवर द ग्रेट युट्यूबर इन द शिक्रपूर या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी गाडी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम स्पीड मध्ये गाडी आलेली आहे. काय जळतंय का यशा? जळतंय? हवा चालू आहे रे. बघ ट्राय कर. वारलंय रे. हे उंदीर मग मी उंदीर दिसू दे, सरक बाजूला. ते उंदीर असं पापड झालाय. हे काळं काळं दिसते की, काळं काळं मधलं हे काठीने उंदीर. याच्या धर ना त्याला, घे डायरेक्ट ताव्यात. मी इथं पाडलाय. तिकडे ढकलून काय करायचं, राहू दे तिकडे. तुला काय करायचं, राहू दे.